नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, महाराष्ट्र सरकारच्या घरकुल योजना 2025 अंतर्गत 20 लाख नवीन घरे मंजूर करण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे की पात्रता कोण असणार आहे, अर्ज कसा करायचा आहे, कोणती कागदपत्रे लागणार आहे, किती अनुदान मिळणार आहे, निवड प्रक्रिया कशी असेल, संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे. तर मित्रांनो, चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून अशाच महत्त्वाच्या अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत असतील. तर मित्रांनो, या योजनेसाठी पात्रता काय असणार आहे ते बघूया आपण. तर मित्रांनो, अर्जदार हा भारतीय नागरिक असावा. त्यानंतर अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न ग्रामीण भागात 1.5 लाखांपेक्षा किंवा शहरी भागात 3 लाखांपेक्षा कमी असावे. त्यानंतर अर्जदाराकडे स्वतःच्या नावाचे कोणतेही पक्के घर नसावे किंवा अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्ग, दिव्यांग आणि विधवा महिलांना प्राधान्य दिले जाईल. त्यानंतर मित्रांनो, अर्ज प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने कशी आहे? तर मित्रांनो, अर्ज प्रक्रिया ही या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही अर्ज सादर करू शकता. त्यानंतर ऑफलाईन पद्धत काय आहे? तर मित्रांनो, ग्रामपंचायत, महानगरपालिका किंवा जिल्हा गृहनिर्माण कार्यालयात जाऊन अर्ज मिळावा आणि तो अर्ज तुम्ही व्यवस्थित कागदांसह भरून जमा करावा. तर अशा प्रकारे ही ऑनलाईन आणि ऑफलाईन अर्जाची प्रक्रिया आहे. तर मित्रांनो, या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती लागणार आहे? तर मित्रांनो, सर्वात पहिले म्हणजे ओळखीचा पुरावा. त्याच्यामध्ये तुम्ही आधार कार्ड, पॅन कार्ड देऊ शकतात. त्यानंतर पत्ता पुरावामध्ये तुमचं रेशन कार्ड आहे, लाईट बिल आहे, ड्रायव्हिंग लायसन्स तुम्ही कोणतेही एक देऊ शकतात. त्यानंतर उत्पन्नाचा दाखल्यामध्ये सरकारी मान्यता असलेला जो काही उत्पन्नाचा दाखला आहे, तहसीलदाराचा किंवा ग्रामसेवकाचा कोणत्याही उत्पन्नाचा दाखला तुम्ही या योजनेसाठी देऊ शकता. त्यानंतर बँक खात्याचा तपशील म्हणजे तुमचं बँक खात्याचं पासबुक तुम्हाला यासाठी लागणार आहे. त्यानंतर पासपोर्ट साईज फोटो लागणार आहे. जर तुम्ही अनुसूचित जाती जमाती, इतर मागासवर्ग, दिव्यांग असाल तर त्याचे प्रमाणपत्र म्हणजे तुमचं जे काही कास्ट असेल, OBC, ST, NT ज्या कार्डचे असाल त्या कार्डचे कास्ट सर्टिफिकेट असेल तर तुम्ही या योजनेसाठी देऊ शकता. तर सर्वात मोठा प्रश्न म्हणजे अनुदान किती मिळेल? तर मित्रांनो, ग्रामीण भागातील लाभार्थ्यांसाठी 1.5 लाख ते 2.5 लाख अनुदान आहे आणि शहरी भागातील लाभार्थ्यांसाठी 2 लाख ते 3.5 लाख रुपये अनुदान आहे. उर्वरित रक्कम बँक कर्ज किंवा बचत खात्याद्वारे भरावी तुम्हाला लागणार आहे. तर आता महत्त्वाचा मुद्दा म्हणजे निवड प्रक्रिया कशा प्रकारे होणार आहे? सरकारकडून अर्जाची पडताळणी केली जाईल व पात्र अर्जदारांची यादी जिल्हा व ग्रामपंचायत कार्यालयाच्या वेबसाईटवर जाहीर केली जाईल आणि निवड झालेल्या लाभार्थ्यांना अधिकृत SMS किंवा चिठ्ठीद्वारे कळवले जाईल. त्यानंतर घर वितरण प्रक्रिया सुरू केली जाईल. तर मित्रांनो, ही माहिती उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.